भारतीय रेल्वेमध्ये ग्रुप डीची भरती चालू आहे. लेवल 1ची ही पोस्ट आहे आणि यामध्ये 22 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकत होता, परंतु यामध्ये वाढ करण्यात आली आणि 1 मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकणार आहात. यामध्ये 14 वेगवेगळ्या पोस्ट आहेत ज्या तुम्ही पोस्ट प्रेफरन्स देऊ शकता. पोस्ट प्रेफरन्स संदर्भात काही डाऊट्स असतील तर आपल्या चॅनलवर ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड आहे, तो तुम्ही पाहून घ्या. यामध्ये एक पोस्ट आहे असिस्टंट ब्रिज. असिस्टंट ब्रिज म्हणजे काय, त्यामध्ये काय काम असतं, सॅलरी काय असते, प्रमोशनचे चान्सेस आहेत का, मुलींना ही पोस्ट योग्य आहे का, त्यासोबत मुलांना देखील ही पोस्ट योग्य आहे का, ड्युटीचं टायमिंग काय असतं, ड्युटी ठिकाण काय असतं, त्यासोबतच जास्त हार्ड वर्क असतं का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. टेक्निशियन शुभांगी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी असणारी बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपल्या चॅनलवर जे जे नवीन व्हिडिओज येतील त्याचे सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळणार आहेत. तर जर तुम्ही NTPC किंवा ग्रुप डीचा अभ्यास करत असाल तर रेल्वे भरतीच्या या दोन्ही एक्झामसाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन. मागील झालेल्या प्रश्नांचं तुम्ही अभ्यास करताना त्या पाहणं गरजेचं आहे. आणि यामध्ये जर तुम्ही गुगलवर गेला तर तिथे तुम्हाला फक्त इंग्रजी आणि हिंदी माध्यमामध्येच प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स मिळणार आहेत. यामध्ये जर तुम्हाला मराठीमध्ये प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पाहिजे आहेत तर त्याच्यामध्ये चांगली दर्जेदार 2 पुस्तके आपल्याकडे उपलब्ध आहेत. NTPCसाठी आणि ग्रुप डीसाठी विजयपथ पब्लिकेशन यांची ही मराठी भाषेत उपलब्ध असणारी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकमेव अशी दर्जेदार अशी ही दोन्ही पुस्तके आहेत. इथे 120 प्रश्नपत्रिका संच दिलेला आहे. ग्रुप डीच्या प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्समध्ये गणित बुद्धिमत्ता अगदी स्पष्टीकरणासहित आहेत. विजयपथ पब्लिकेशनची ही दोन्ही पुस्तके आहेत. ऑनलाईन ऑफलाईन ही दोन्हीकडे उपलब्ध आहेत. तुम्ही ती ऑर्डर करू शकता आणि घेऊ शकता. त्यानंतर ग्रुप डीच्या भरतीमध्ये असिस्टंट ब्रिज ही जी पोस्ट आहे, इथे पोस्ट पॅरामीटर्स जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही 3 नंबरला जी पोस्ट पाहत आहात असिस्टंट ब्रिज इंजिनियर डिपार्टमेंटमध्ये आहे. B1 कॅटेगरी आहे. याची मेडिकल स्टँडर्ड जे आहे ते B1 आहे. मग B1 कॅटेगरी म्हणजे काय, तर या संदर्भात देखील डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, अगदी तो देखील तुम्ही पाहू शकता. मेडिकल स्टँडर्ड काय पाहिजे B1 म्हणजे, तर याच्याबद्दल माहिती तुम्ही घेऊ शकता. आता असिस्टंट ब्रिज या पोस्टमध्ये नेमकं काय काम असणार आहे, तर जे देखील रेल्वेच्या अंडर ब्रिज येतात, म्हणजे मग ते अंडर ब्रिज असू दे किंवा ओव्हर ब्रिज असू दे, मग ते नदीवर असतात किंवा कॅनलवर असतात, तळ्यांवर असतात, असे जे देखील ब्रिज आहेत, तर या ब्रिजचं मेंटेनन्सचं काम हे जे आहे ते इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या या ब्रिज डिपार्टमेंटकडे असतं. तर इथे मेंटेनन्स करण्याचं काम हे अगदीच मेंटेनर करत असतात आणि ते म्हणजे टेक्निशियन्स असतात. पण या टेक्निशियन्सला मदत करण्याचं काम हे असिस्टंटला करावं लागतं आणि ह्या असिस्टंट ब्रिज ही तीच पोस्ट आहे जिथे तुम्ही टेक्निशियन्सला मदत करणार आहात. मग यामध्ये काम काय असणार आहे, तर काम हे तुम्हाला जे देखील तुमचे टेक्निशियन्स करणार आहेत त्यांच्या फक्त हाताखाली तुम्हाला करायचं आहे. म्हणजे ते सांगतील की वेल्डिंग करायचं आहे, तर एखाद्या जर कुठे ब्रिजला काही डॅमेज झालेला आहे तर तिथे वेल्डिंग करावं लागणार, किंवा एखादा पोल उभा आहे आणि तिथे माती खोदायची आहे, म्हणजे तिथे खड्डा खोदायचा आहे तर तिथे माती काढण्याचं काम तिथे करावं लागणार, किंवा एखाद्या काही पर्टिक्युलर भागाला पेंटिंग करायचं आहे तर पेंटिंग करण्याचं काम करावं लागणार. पूर्ण जर ब्रिजला म्हणत असाल तर ब्रिजला पूर्ण पेंटिंग करण्याचं काम हे रेल्वे टेंडर देते आणि टेंडर थ्रू त्या कंपनीकडून पूर्ण पेंटिंग करून घेतलं जातं. परंतु काही वेळा काही ठिकाणी नेमप्लेट लावायचे असतात किंवा काही नंबरिंग करायचं असतं किंवा काही एखाद्या ठराविक भागालाच कलरिंग करायचं असतं. अशा छोटी छोटी कामं जी आहेत ती मात्र असिस्टंटकडून करून घेतली जातात, किंवा टेक्निशियन्स जे आहेत, टेक्निशियन मग ते वेगवेगळ्या याच्यामध्ये कॅटेगरीजमध्ये असतात. मग ते वेल्डिंग म्हणजे जे कार्पेंटर आहेत त्या डिपार्टमेंट त्या अगदी त्याच्यामधले टेक्निशियन्स असतील, किंवा जे पेंटर आहेत त्याच्यातले टेक्निशियन्स असतील, किंवा मेंटेनर आहे त्याच्यातले टेक्निशियन्स असतील. तर हे वेगवेगळ्या पोस्ट असतात टेक्निशियनच्या देखील. मग ते पेंटर आहे टेक्निशियन्स ते पेंटिंग करतात, पण ते देखील त्यांना तिथे ड्युटी करण्याच्या ऐवजी जर तुम्ही तिथे असिस्टंट त्या ब्रिजवर काम करत असाल तर तिथे तुम्हाला अगदी छोटं काम पेंटिंगचं करायचं आहे तर तिथे तुम्हाला करावं लागणार आहे. पेंटिंगचं काम आहे किंवा
जे देखील नट बोल्ट आहेत, जे ब्रिज च्या मध्ये म्हणजे रुळांना जोडलेले आहेत स्लीपर्सला, ते नट बोल्ट सैल झालेले आहेत, तर ते टाईट करण्याचं काम आहे ते करावं लागणार आहे. म्हणजे कार्पेंटर असू द्या, वेल्डरचं असू द्या, किंवा हे जे मेंटेनरची कामं आहेत ही करावी लागतात या असिस्टंट ब्रिज या पोस्टमध्ये. त्यानंतर वेळ काय असते, टायमिंग काय असतो ड्युटीचं, तर इथे तुमची 8 तासाची ड्युटी असते, परंतु ड्युटीचं हे ठिकाण तुमचं डिव्हिजनल लेवलला तुमची पोस्टिंग होते खरं तर. म्हणजे झोनल लेवलला पूर्णपणे ते सगळं काम चालतं, कारण की जे देखील ब्रिज आहे ते 100 ते 200 किलोमीटरच्या जे देखील एरिया आहे त्यामध्ये, त्या सेक्शनमध्ये जेवढे देखील ब्रिज येतात त्या एका डिव्हिजनच्या अंडर येतात, आणि त्यामुळे तुम्हाला कोणत्या ब्रिजला ड्युटीला पाठवायचं आहे हे पूर्णपणे तुमच्या जे देखील साहेब आहेत, SCC आहेत, त्यांच्यावर अवलंबून असतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी जिथे ड्युटी दिलेली आहे तिथे जाण्यासाठी जो काही तुमचा वेळ लागतो तो तुमच्या ड्युटी आवर्समध्येच येतो. अगदीच तो वेळ वेगळा काढून तुम्ही त्यानंतर ड्युटी करणार असं मुळीच नाही, तर तो त्या ड्युटी आवर्समध्येच तो वेळ येतो, आणि तुम्हाला ट्रेननेच अपडाऊन करायचं असतं. ट्रेन असते तुम्हाला जायला यायला. त्यानंतर तिथे गेल्यानंतर जे देखील तुमचं 2-3 तासाचं काम असेल किंवा 4-5 तासांचं काम असेल, ज्या कामाच्या याच्यावर स्वरूपावर अवलंबून आहे की तुम्हाला किती तासांचं तिथं काम करायचं आहे. काही वेळे तुमचं 2 तासातच काम होईल. काही साफसफाईचं काम करायचं आहे, किंवा माती खोदण्याचं काम करायचं आहे, पेंटिंग, नट बोल्ट, किंवा काही मेजरमेंट घ्यायचे आहेत. अशा प्रकारची जी देखील छोटी छोटी कामे आहेत ती 2-3 तासामध्ये झाल्यानंतर तुम्ही ड्युटीमधून फ्री होता, आणि पुन्हा तुम्ही तुमच्या जे देखील हेडक्वार्टर आहे, जे देखील मेन स्टेशन आहे तुमचं, जिथे पोस्टिंग झालेलं आहे तिथे तुम्ही राहता, तिथे तुम्ही रिटर्न जाऊ शकता. अशा पद्धतीने तुमचं ड्युटीचं ठिकाण आणि कामाची वेळ हे तुमच्या रोज ही वेगवेगळी असते. कामाची वेळ म्हणजे रोज तुमच्या 8 तासाची तर असणारच आहे, परंतु तुम्ही तिथे ॲक्च्युअल वर्क किती तास करता हे फार कमी तास होतं. काही वेळा जास्त तास पण करावे लागतात. अगदी जास्त फॉल्ट मोठे असतील तर तिथे मोठं काम पण करण्यासाठी जास्त वेळ देखील थांबावं लागतं. त्यानंतर मोठे ब्रिज म्हणजे जेव्हा देखील ब्रिज तयार होतात तेव्हा कन्स्ट्रक्शनची जी कामं आहेत, नवीन ब्रिज तयार करण्याची कामं, ती अगदी रेल्वे टेंडर काढून कन्स्ट्रक्शन करून घेते. म्हणजे कंपनीकडून ती ब्रिज तयार करून घेतले जातात, परंतु त्यानंतर त्याच्यावर मेंटेनन्सची म्हणजे रखरखाव करण्याची जी कामं आहेत ती मात्र मेंटेनर डिपार्टमेंटकडे दिली जातात. आणि यामध्ये टेक्निशियन्सला असिस्ट करण्याचं जे काम आहे ते असिस्टंटचं असतं, आणि जास्त म्हणजे इंडिव्हिज्युअल कामं नसतात, एकट्याची कामं नसतात, तर ही पूर्ण ग्रुपमध्ये कामं करावी लागतात. आणि लोकेशन जर म्हणाल तुमचं ड्युटी ठिकाण, तर ते तुमच्या हेडक्वार्टरपासून तुम्हाला नक्कीच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या साईडवर जाऊन करावी लागतात. त्याच्यामुळे तुमचं ड्युटीचं ठिकाण हे रोज बदलत असतं. तुम्हाला वेगवेगळ्या ब्रिजवर जाऊन कामं करावी लागतात. त्यानंतर सुट्ट्या जर म्हणत असाल तर सुट्ट्या यामध्ये नॉर्मली बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये जशा मिळतात अगदी तशाच तुमच्या ज्या देखील दरवर्षी 6 महिन्याला ज्या 15 सुट्ट्या तुमच्या येत राहतात त्या तुमच्या अकाउंटवर येत राहतात. त्यानंतर ज्या कॅज्युअल लीव्स आहेत त्या 10 सुट्ट्या वर्षभराच्या तुमच्या अकाउंटवर येतात. त्यानंतर तुमच्या सिक लीव्ज, मेडिकल लीव्ज आहेत अशा, किंवा मुलींसाठीच्या मेटर्निटी लीव आहे, किंवा चाइल्ड केअर लीव आहे, मुलांसाठी पेटर्निटी लीव आहे, आणि आठवड्यातून 1 रेस्ट, अशा सुट्ट्या मिळतात. नॅशनल हॉलिडेज आहेत, तर अशा प्रकारच्या सुट्ट्या देखील मिळत असतात. त्यानंतर प्रमोशनचं जर म्हणाल तर प्रमोशन ज्या देखील बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये देखील जे GDC आणि LDCचे जे आहेत 2, की GDC म्हणजे काय, जनरल डिपार्टमेंट कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन, यामध्ये तुम्ही अगदी ड्युटी जॉईन केल्यापासून पहिल्या दिवसापासून तुम्ही इथे एलिजिबल असता की GDCच्या वॅकन्सी जर आल्या तर तुम्ही एक्झाम देऊ शकता. आणि तुमचं जर एज्युकेशन क्वालिफिकेशन जर त्या पोस्टला जे हवं आहे, म्हणजे जर तुम्ही स्टेशन मास्टर बनायचं असेल तर तिथे तुमचं काय एज्युकेशन पाहिजे, किंवा गार्ड बनायचं असेल, ट्रेन मॅनेजर, किंवा लोको पायलट आहे, किंवा टेक्निशियन JE आहे, तर याच्यासाठी देखील तुम्ही GDC थ्रू जाऊ शकता. अगदीच तुमचं तिथे एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही त्या एक्झाम तिथे देऊ शकता. त्यानंतर LDCच्या एक्झाम असतात, म्हणजे लिमिटेड डिपार्टमेंटल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन. यामध्ये तुमची सर्व्हिस 3 वर्ष कंप्लीट झाली जनरल कॅटेगरीमध्ये, आणि जर तुम्ही रिझर्वेशनमध्ये असाल तर 2 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही जेव्हा देखील वॅकन्सीज येतात तेव्हा तुम्ही LDC कोट्याअंतर्गत फक्त तुम्ही या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटच्या ब्रिज डिपार्टमेंटमध्येच तुम्ही एक्झाम देऊ शकता, आणि तुम्ही तिथे टेक्निशियनच्या पोस्टवर जाऊ शकता.
यामध्ये वेतन काय असतं तर नक्कीच तुमचं इथे पोस्टिंग हे डिव्हिजनल लेवलला असतं, म्हणजे सिटीमध्ये होणारं असतं. त्याच्यामुळे सिटी अलाउन्सेस इथे जास्त असतात. म्हणजे तुमचं जे देखील HRA आहे, जे हाऊस रेंट अलाउन्स आहे, किंवा तुम्हाला रोज ड्युटी ही 8 किलोमीटरपेक्षा जास्तच मिळते, कारण की तुमचं एकतर सेक्शनच 100 ते 200 किलोमीटरपर्यंत असतं. त्याच्यामुळे 8 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करूनच तुम्हाला ड्युटीला जायचं असतं. त्याच्यामुळे तिथे ट्रान्सपोर्ट अलाउन्स, ज्याला TA म्हणतात, तर तो मिळत असतो. दर दिवसाचा जो देखील 500-350 जो देखील ठरलेला आहे, तो अगदी 15 दिवस देखील तुम्हाला एक्स्ट्राचा तो TA मिळणार असतो. आणि त्यानंतर सिटी अलाउन्सेस आहेत, HRA आहे, हे सगळं या पेमेंटमध्ये तुमचं हे पेमेंट आहे हे 30,000च्या पुढे नक्कीच जातं, कारण की इथे सिटी अलाउन्सेस तुम्हाला जास्त मिळत असतात. ड्युटी कुठे ते देखील मी सांगितलेलं आहे. ड्युटीचं ठिकाण हे तुमचं जास्तीत जास्त हे वेगवेगळ्या ब्रिजला, म्हणजे जे देखील तुमच्या सेक्शनच्या अंडर येतात ब्रिज, तिथे तुम्हाला जाऊन ड्युटी करावी लागते. आणि तुमचं पोस्टिंग मात्र, हेडक्वार्टर मात्र सिटीमध्येच असतं. त्याच्यामुळे अगदीच फॅमिली लाईफ म्हणाल तर तुम्हाला सिटीमध्ये सेटल व्हायचं आहे, तर तिथे अगदी फॅमिली तुमची व्यवस्थित तुम्ही सेटल होऊन नंतर तुम्ही ड्युटीला हेडक्वार्टरमधून मुवमेंट घेऊन अगदीच तुम्ही तुमच्या ब्रिज जिथे देखील आहे तिथे तुम्ही ते व्हिजिट करू शकता आणि काम करू शकता. ड्युटी आवर्स देखील याच्यामध्ये फिक्स नाही आहे. तुम्हाला काही वेळा कमी वेळेत देखील तुमचं काम होतं, काही वेळा जास्त देखील करावं लागतं. त्याच्यानंतर इथे ड्युटी ही डे ड्युटीच करावी लागते. शक्यतो नाईट ड्युटी ही फक्त काही जे देखील म्हणजे फेल्युअर्स वगैरे आहेत किंवा काही घटना घडल्या तरच नाईट ड्युटी एकदम क्वचित असते, किंवा ज्या ठिकाणी वॉचमन आहेत जे देखील ब्रिजसाठी, तिथे मात्र त्यांना नाईट ड्युटी देखील करावी लागते. अशा प्रकारे ड्युटीचं म्हणत असाल तर तुम्हाला याच्यातून समजलं असेल की ड्युटीचं तुमचं ठिकाण काय असतं, प्रमोशनचे चान्सेस आहेत की नाही. आता यामध्ये मुलींसाठी ही पोस्ट योग्य आहे का फिमेलसाठी, तर मुलींनी यामध्ये पोस्ट प्रेफरन्समध्ये खरं तर ही पोस्ट एकदम शेवटी देणं गरजेचं आहे, कारण की रोज तुम्हाला TA म्हणजे ट्रान्सपोर्ट अलाउन्स मिळतो, TA मिळतो, परंतु वेगवेगळ्या लोकेशनला जाऊन तुम्हाला ड्युटी करणं एकतर शक्य होत नाही. ऑफिसमध्ये ड्युटी देऊ शकतात, परंतु किती मुलींना ऑफिसमध्ये ते ड्युटी देणार. जास्त मुली असतील म्हणजे रेल्वे डिपार्टमेंटमध्ये, तर सगळ्याच मुलींना ऑफिस वर्क देणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे ओपन म्हणजे लाईन वर्क त्यांना करावं लागतं. ही ओपन लाईन ड्युटी आहे, त्याच्यामुळे तिथे देखील जावं लागतं. त्याच्यामुळे शक्यतो फिमेलला हे शक्य होत नाही रोज बाहेर जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ड्युटी करणं. त्याच्यासाठी शक्यतो मुलींनी असिस्टंट ब्रिजला पोस्ट प्रेफरन्समध्ये एकदम शेवटी देणं गरजेचं आहे. मुलांसाठी मात्र ही पोस्ट खरंच खूप छान आहे. हार्ड वर्क खूप जास्त नाही आहे याच्यामध्ये, रिलॅक्स आहे. तुम्ही सिटीमध्ये एकतर सेटल होऊ शकता. त्यानंतर तुम्हाला सिटी अलाउन्सेस जास्त, म्हणजे पेमेंटमध्ये तुम्हाला जास्त इथे फरक दिसणार आहे. TA जास्त मिळतो आणि त्यामध्ये तुम्हाला वर्कलोड पण जास्त काही याच्यामध्ये नाही आहे. मुलं एकदम इझिली हे सगळं व्यवस्थित असं काम करू शकतात. त्याच्यामुळे मुलांनी त्यांना जर जास्त काही म्हणजे वर्कलोड खूप जास्त नको असेल, थोडंफार इथे कामं करावी लागतात, म्हणजे जी देखील गरजेची आहेत त्या सिच्युएशननुसार वेल्डिंग करणं किंवा काय पेंटिंग करणं, तर ती थोडीफार करावी लागतात, जास्त नसतात. तर मुलांनी पोस्ट प्रेफरन्समध्ये याचा विचार करणं गरजेचं आहे. ते त्यांच्या आवडीनुसार याला पोस्ट प्रेफरन्स देऊ शकतात, अगदी सुरुवातीचा देखील देऊ शकतात. तर अशा पद्धतीने तुम्हाला समजलं असेल असिस्टंट ब्रिज यामध्ये काय कामं असतात, तुमच्यासाठी ही पोस्ट योग्य आहे की नाही. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे यामध्ये देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.